संघाचा, ज्याने यावर्षी आपल्या गोलंदाजीमध्ये विपक्षी टीमच्या कोणत्याही बॅटरला सहसा षटकार मारू दिला नाही तो कल्पेश. जोरदार टाळ्यांच्या गजरात सलामीच्या जोडीचं आगमन. राज भोईर आणि किशोर भोईर मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करत असताना जय भवानी वावलोली टीम धनराज कांबेरे संघाचा संघनायक रोशन मोडक, प्रशांत मोडक, अमोल मोडक, योगेश कांबेरे, नयन आणि त्यांचा संपूर्ण संघ कालभैरव मालेगावच्या विरोधात 2 हात करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करून फलंदाज येण्याची वाट पाहत होता आणि त्या फलंदाजांची एंट्री झाली आणि पहिला बॉलर कल्पेश. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने चेंडूला फिरकी देतो आणि खरं तर ज्या पद्धतीने कल्पेशची फिरकी आहे त्या फिरकीला ओळखणं या वर्षीच्या सीझनमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये खरं तर 6 ट्रॉफी जय भवानी वावलोलीने जिंकल्यात आणि या 6 ट्रॉफीमध्ये ॲज अ पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून यावर्षी या गोलंदाजाचं भरपूर योगदान आहे आणि आता त्याच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा विश्वास धनराज कांबेरेला आणि असं आमचे ऑफिशियल अंपायर आहेत त्यांनी आता मॅच सुरू होण्याचा इशारा दिलेला आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले द गेम ऑफ सेकंड राउंड. फर्स्ट मॅच, फर्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. कल्पेश टू राज भोईर. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल मागे आले होते राज, एक पाऊल मागे टाकलं होतं कव्हरच्या वरून उडवण्यासाठी किंवा पॉइंटला टार्गेट करायचं होतं, पण दोन्ही पैकी एकही ठिकाणी हा शॉट त्यांच्या बॅटला टच झाला नाही. चेंडू टच करणं देखील आता या परिस्थितीमध्ये फार महत्त्वाचं आहे कारण इतकं दव पडलंय की ड्यू फॅक्टर मात्र राज भोईर यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. परफेक्ट सिक्सर मारलाय राज भोईरने. हा बाहुबली आहे कर्जत टेनिस क्रिकेटचा. 2 बाईक त्यांनी जिंकल्यात आणि या क्लायमेट मध्ये देखील चेंडूवरती प्रचंड ताकद झोकून राज भोईरचा हा सिक्सर आहे. खरं तर चेंडू आम्ही पाठवतोय. चेंडू पाठवा. आमच्या व्हॉलेंटियर खरं तर खूप छान कामगिरी करतात. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला पहा. पिंपलोलीचे व्हॉलेंटियर म्हणजे कितीही कडाक्याची थंडी असेल तरी रात्रभर या स्पर्धेला खरं तर त्यांचंही बहुमूल्य असं योगदान आहे. पोशीर टीमचे सूरज कोंडिलकर यांचं आगमन होतं. सूरज, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांचे मित्र परिवार आलेले आहेत. आपण स्टेजवरती आसनस्थ व्हा. बॅट्समन सध्या फॉर्ममध्ये राज भोईर कल्पेशच्या अगेन्स्ट. तिसरा बॉल समोर ठेवला होता. चांगली गोलंदाजी. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सूरजजी कोंडिलकर सर, आपलं सहर्ष स्वागत. 3 बॉल 6 धावा आहेत. चौथा बॉल अपील जोरदार आहे. पायाला स्पर्श झालाय पण पंचांनी या ठिकाणी पाहिलं आणि इथून सेफ अँड लेग बायची धाव मिळेल. धावसंख्या 4 बॉलमध्ये 7. राज भोईर, कालभैरव मालेगाव संघाने सलामीच्या भूमिकेत किशोर भोईरला आणलंय. 4 बॉल 7 धावा. 2 डॉट बॉल कल्पेशने काढले. 1 षटकार आला. 1 लेग बायची धाव आली. 4 बॉलमध्ये 7. किशोर भोईर सलामीच्या भूमिकेत एक नवीन बॅटरचा वापर कालभैरव मालेगाव संघाने केला आणि तो सक्सेसफुल ठरेल का? 5वा बॉल उंच खेळलाय. ऑब्झर्वेशन, जजमेंट, कॅच ड्रॉप. लास्ट मोमेंटला कॅच इथून ड्रॉप झाली. 2 धावा. 5 चेंडू 9 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. विलंब करू नका. असाच आपण याच गतीने थोडा स्पीड अप ठेवून मॅच मात्र खेळा. 5 बॉल 9. किशोर भोईरचा शॉट हवेत होता. असं वाटलं किशोरला की फटका फसलाय पण 2 धावा या दरम्यान धावा फलकावरती. 5 बॉल 9. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. 1 टू गो. लास्ट बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला आणि इथून ओव्हर नंबर 1 फिनिश झाली. धावा आल्या तर 9. आताच्या मॅचच्या असंच चालणार. लो स्कोर मॅच होणार, जास्त रन्स होणार नाही आणि मग दुसऱ्या बाजूने सामना शेवटपर्यंत जाणार आणि असं क्रिकेट आपण मागच्या 2 रात्रीमध्ये 12:30 नंतर बघितलंय आणि तोच हा सामना इथूनही अशाच पद्धतीने. पण राज भोईर जोपर्यंत क्रीडांगणावरती आहे ताकद त्याच्याकडे भरपूर आहे, अनुभव भरपूर आहे. कित्येक स्पर्धामध्ये
त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. 2 बाईक जिंकल्यात क्रिकेट कारकिर्दीमध्ये. या वर्षीच्या सीझनमध्ये 2 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी जिंकल्यात. त्यामुळे दोन्ही संघ आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी वावलली 6 ट्रॉफी टीमने जिंकल्यात. याही संघाकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि या अनुभवातून मात्र आता इथून कालभैरव मालेगाव आणि जय भवानी वावलोलीमधून कोणता संघ क्वालिफाय मॅचमध्ये आज दाखल होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रात्रीचे 12:30 वाजून गेलेत तरी देखील आमचे क्रिकेटचे प्रचंड चाहते या क्रीडा स्पर्धेला मैदानावरती थेट लाईव्ह अनुभव घेतात आणि राज भोईरची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे. जय भवानी वावलोलीचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे आणि दुसऱ्या ओव्हरला शुभारंभ करेल तो मात्र अमोल मोडक. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळला होता तो अमोल मोडक. पहिला बॉल खाली राहिलाय. राज भोईर ऑन साइडला शॉट खेळण्यासाठी मन त्याने बनवलं होतं. खाली राहिला चेंडू. अमोल मोडक कमी वयामध्ये रायगड प्रीमियर लीग साठी मोठी स्पर्धा खेळला. कर्जत प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी एक परमनंट फिक्स प्लेअर म्हणून देखील तो दरवर्षी टीम मध्ये सहभागी असतो आणि अशा अष्टपैलू खेळाडूच्या अगेन्स्ट आहे तो बाहुबली राज भोईर. दुसरा बॉल शरीरभेदी चेंडू आहे. शरीराला लागलाय. कुठलीही धाव मिळणार नाही. प्रयत्न नाही आहेत कारण राज भोईर एक चेंडू जरी गेला तरी दुसऱ्या बॉलवरती सामन्यामध्ये क्षमता ठेवतोय की मी या बॉलरला फेस करू शकतो. मी या बॉलरला रन्स करू शकतो आणि ती हिम्मत क्रिकेटमध्ये ठेवावी लागते. कर्जत तालुक्यात असे कित्येक फास्ट बॉलर आपण पाहिलेत पण पिंपलोली संघाचा एकमेव स्पिनर होता सुभाष सोनावले तांबे. हिम्मत ठेवली आणि कित्येक विकेट त्याने आपल्या गोलंदाजीने कमावलेल्या आहेत. 6 बॉलमध्ये 6 धावा सुद्धा सुभाष सोनावलेने डिफेंड केलेल्या आहेत. या दरम्यान फक्त एक धाव आणि आपण जे बोलतोय हे सर्व तुम्ही यूट्यूबवरती चेक करू शकता. जांताराजा पिंपलोलीच्या आधीच्या मॅचेस आणि एक क्रिकेट असं एक काल गाजवलेला असो. आता सध्या ते VIP बॉक्समध्ये बसून या मॅचचा अनुभव घेत आहेत आणि इथून ॲज अ क्रिकेट तज्ज्ञ म्हणून ते अंदाज लावत आहेत की या चेंडूवरती काय घडेल. बॅट्समन कसा फेस करेल. बॉलर कसा पुढचा चेंडू टाकेल. हे सर्व गेम प्लॅन त्याने अनुभवलेत आणि दाखवलेले देखील गोलंदाज तयार अमोल मोडक. किशोर भोईर समोर होता चेंडू. डॉट बॉल. पहिले 2 डॉट बॉल आले त्यानंतर सिंगल आली. चौथा देखील डॉट आलाय. 4 बॉल आले अमोल मोडकचे. रन आली फक्त 1. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. कालभैरव मालेगाव इथून 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड ओव्हर अमोल मोडक कडे. 5वा चेंडू हाईट दिली. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि या उंच उडालेला चेंडू किशोर भोईरला अंदाज आला नाही. अमोल मोडकचा षटक बघता बघता 5 चेंडू समाप्त झाले. 1 बॉल फक्त बाकी आहे. धावसंख्या 10. रन हव्यात. कालभैरव मालेगाव संघाला रन हव्यात. फुल टॉस ताकद लावली. लॉंग ऑन कडे खेळाडू आहे. एका टप्प्याने बॉल पकडला. फेक केली. 2 ओव्हरचा समाप्तीनंतर कालभैरव मालेगावची धावसंख्या आहे 1 6. राज भोईरने मारून सुद्धा 11 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहेत. पहिल्या रात्रीची क्वालिफाय मॅच जय हनुमान वाकस वर्सेस जय भवानी आरवन. 18 बॉल 14 धावांची गरज होती. सामना आला 2 बॉल 6 आणि तिथून षटकार मारला आरवन संघाच्या अक्षय गावडेने आणि आरवन संघ क्वालिफाय झाला. काल दामत वर्सेस वंजारपाडा या 2 टीम मध्ये क्वालिफायची मॅच झाली. तिथे देखील 7 बॉल 4 धावांची गरज होती पण तो मिसफिल्डचा चौकार गेला. दामत संघ अभिदिलेवन दामत संघ काल क्वालिफाय झाला आणि आजची रात्र कोणता संघ या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवत ट्रॉफीवरती नाव कोरणार. जय भवानी वावलोली कालभैरव मालेगाव यांचं एक पाऊल क्वालिफाय कडे पडेल ते या मॅचच्या विजयानंतर. 2 ओव्हर धावा फक्त आहेत त्या मात्र 11. धनराज कांबेरे आलेत. संघाचा संघनायक. नेहमी संघासाठी विकेट टेकिंग ओव्हर त्याने टाकलेले आहेत. एकही विकेट आउट झालेले नाही पण सध्या धावसंख्येवरती थोडासा दबाव आहे कारण फक्त 11 धावा आहेत 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. धनराज कांबेरे आले. डावखुरी आताचा आणखीन एक लेफ्टी बॉलर टीम कडे गोलंदाजी सुरू करतो. पहिलाच बॉल 3ही स्टंपच्या वरून चेंडू काढण्याचा प्रयत्न. किशोर भोईर धावतोय पण रन आउट. पहिली विकेट इथून बाद होत असताना कालभैरव मालेगाव संघातला धक्का मिळाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल भोईर या संघाचा कर्जत तालुक्याचा खरं तर हा स्टार प्लेयर ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये कित्येक मॅन ऑफ द सिरीज जिंकलेले आहेत. जर KPL मध्ये पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये जर बाईक असती तर 2 नव्हे तर 4 बाईक या खेळाडूच्या नावावरती असता. कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक बाईक जिंकणारा खेळाडू केतन म्हात्रे 39 बाईक
5 फोर व्हीलर, कित्येक म्हणजे जवळपास 6 ते 7 वर्षामध्ये केतन म्हात्रेने करता इतक्या बाईक जिंकल्या. कारण आपण बघतो की कल्याण असेल, पनवेल या परिसरामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये बाईक असते, त्यामुळे सातत्याने स्पर्धा खेळत केतनने मॅन ऑफ द सिरीज जिंकून इतक्या बाईक आणि फोर व्हीलरची कमाई केली. आता बघायचं धनराज कांबेरेच्या अगेन्स्ट राज भोईर. धनराजच्या अगेन्स्ट चेंडू आता तुझ्या बाजूने गेला, 1 रन इथून मिळेल. धावसंख्या 12. अमोल भोईर आलाय. वातावरण इतकं दमट झालंय की जणू काही चेंडू 30 सर्कलच्या बाहेर की जाईल की नाही अशी परिस्थिती आहे. भरपूर ताकद झोकावी लागते तरी देखील चेंडू सहजासहजी बाउंड्री लाईन पर्यंत जाणार नाही. म्हणजे एक रिलॅक्स आहे 30 सर्कल बाहेर असणाऱ्या प्लेयरला. आणि अमोल भोईर मैदानावरती पवेलियन मधून जणू काही सेट होऊनच गेला, कारण रन्स नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये धनराज कांबेरे एक्स्ट्राच्या धावा देतो. वाईटची धाव, स्कोर वाढलाय, रन्स पोहोचल्या टोटल धावसंख्येवरती 13. एक्स्ट्राच्या धावा, एक एक धाव फार मोलाची आहे या क्लायमेट मध्ये. आणि गोलंदाज धनराजच्या अगेन्स्ट अमोल भोईर, ही बॅटल चांगली रंगेल. शॉट मारलाय अमोल भोईरने, क्षेत्र मोकळे, गॅप मोठा आहे, चेंडू चालला सीमा पार, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अमोल भोईरचा आलाय चौकार. फार महत्वाची बाउंड्री आहे टीम कालभैरव मालेगाव साठी, कारण तिसरं षटक सुरू असताना रन्स पोहोचल्यात त्या मात्र 17. 24 बॉल 24 धावा जरी झाल्या तरी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत येईल. कारण आताच्या मॅचेस या सर्व रोमांचक होणार आहेत, कारण मागच्या 2 रात्रीमध्ये आपण सेकंड राऊंड मध्ये खेळ बघितलेला आहे. गोलंदाज सय्यद, धनराज कांबेरे समोर अमोल भोईर, धावसंख्या 17. खोलात होता चेंडू, रन घ्यायची आहे, मिस्टेक झाली, तिथे धाव घेण्याची संधी मिळाली. जिथे मिस्टेक तिथे संधी, अपॉर्च्युनिटी पकडली, 22च्या स्वरूपात धाव, धावसंख्या 18. कालभैरव मालेगाव, राज भोईर शेवटपर्यंत जसा गोलंदाज टिचून मारा करतो तसा मात्र फलंदाज मात्र शेवटपर्यंत मैदानावरती तग धरून उभा आहे. जसा गोलंदाजाचा खराब चेंडू येईल तसा राज भोईरचा शॉट येईल. गोलंदाज तयार, धनराज कांबेरे वन्स अगेन. शॉट आलाय राज भोईरचा लॉंग ऑन कडे, अमोल मोडक समोर चेंडू आहे, जमिनी संबंध थोडी मिस्टेक केली, फंबल झाली, त्याचा बेनिफिट, आणखी 2 धावा. कालभैरव मालेगावचा स्कोर 2 ने वाढला, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 या अंकावरती. 20 या अंकावरती. एक चेंडू बाकी आहे, 20 धावा ऑन बोर्ड आहेत. सिंगल डबल करता करता धावसंख्येवरती 20 धावा आणि 1 बॉल बाकी आहे. धनराज कांबेरे समोर राज भोईर. शॉट राज भोईरच्या बॅट मधून आसमानी टोला, गगनचुंबी षटकार. धावा मिळतील 6. 3 ओव्हर समाप्त झाल्या, रन्स पोहोचल्यात. कालभैरव मालेगावच्या 26 आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सूरजजी कोंडिलकर यांचं मनपूर्वक आभार. सूरज, आपण या मॅचला एन्जॉय करता, या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट राहिलेली आहे. आणि 3 ओव्हर मध्ये 26 धावा. राज भोईरचा खरं तर मैदानाच्या आतमध्ये जो काही बॅटिंगचा परफॉर्मन्स, तीन ओव्हर 26 धावा. चला वेल घेऊ नका, यानंतर होणाऱ्या मॅच साठी मी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल. बिंदास 11 वडवली आणि त्यांच्या विरोधात शेवटची मॅच जिंकणारा संघ सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टन टॉस साठी आपण उपस्थित व्हा. अदरवाइज एक कॅप्टन उपस्थित आहे, दुसरा जर वेळेवर उपस्थित नसेल तर पेनल्टी तुम्हाला इथून दिली जाईल. 3 ओव्हर 26 धावा. राज भोईर का बॅटिंग सुरू, अमोल भोईर जिथे रन्स येतील तिथे रन्स घेतात, जिथे डॉट बॉल येईल तिथे गोलंदाजाला सन्मान देतात. शेवटची ओव्हर नयनकडे हे षटक आहे. अमोल भोईर स्ट्राइक वरती आहे. 3 ओव्हर 26. अंतिम ओव्हर
ला इथून सुरुवात आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, अमोलचा शॉट, अमोलचा स्ट्रोक लॉंग ऑनच्या डोक्यावरून परिपूर्ण बॅटरने एक परफेक्ट शॉट मारला. आता धावा संख्या धावा फलकावरती दिसतीये. फाईट करण्यापुरती धावा संख्या कालभैरव मालेगाव संघाची 32, 32 धावा. मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. पहिल्या ओव्हरमध्ये 1 आला होता आणि या 3 षटकारांनी खरं तर 32 धावा सध्या धावा फलकावरती आहे. किशोर भोईरला सलामीमध्ये आणलं, अमोल भोईरला मागे ठेवणं या प्लॅनने या स्पर्धेमध्ये उतरलाय कालभैरव मालेगाव. नयनच्या विरोधात अमोल भोईर 32 रन सध्या ऑन बोर्ड आहेत. या स्पर्धेचे आयोजक स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचे अनिल शेठ काळन दोस्ती ढाब्याचे. खरं तर हे 5 रात्र तर झोप नाहीच, पण त्याच्या आधी देखील 15 रात्र त्यांना झोप नाही. प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ही स्पर्धा उभारलेली आणि म्हणूनच आज कर्जत तालुक्यात या स्पर्धेचा गाजावाजा आणि सर्वांच्या माध्यमातून कौतुक सुरू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, अमोल चेंडू मिस केलाय. राज भोईर करत नॉन स्ट्रायकर एन वरून थोडस निराश आहेत. हा चेंडू इथून चांगला स्ट्रोक मारता आला असता. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32, 2 बॉल 32 धावा. नयन शेवटची ओव्हर आहे. अमोल भोईरच्या विरोधात हे षटक टाकतोय. 32 धावा आहेत. बघायचं आता कुठपर्यंत हा स्कोर पोहोचेल. फुल टॉस अमोलच्या बॅट मधून काऊ फेस कडे. वाह, प्रयत्न भारी होते. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट. एफर्ट्स भरपूर होते वावलोलीच्या या फिल्डरचे. खरं तर थोडा स्किट झाला तो. 2 धावा अमोल भोईरच्या बॅट मधून 2 धावा आल्या. धावा 34, 3 बॉल 34. हे वातावरण असं आहे की इथे रन्स येत नाहीयेत. कारण जेव्हा लो स्कोर मॅचेस आता इंटरनॅशनल लेवलला जेव्हा एखादा संघ कमी धावसंख्येवरती ऑल आउट होतो, आपण विचारत असो की इंटरनॅशनल प्लेयर असे कसे खेळू शकतात. पण हे क्रिकेट आहे, वातावरण, खेळपट्टी या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट असतो. अमोल आहे, जय भवानी वावलो आहे. जय भवानी वावलोली टीम इथून स्ट्राईक पासून थांबवायचं होतं राजला, पण राजने स्ट्राईक घेतली. अमोलची विकेट सॅक्रिफाईस केली आणि आता डिसिजन तिसरे पंच पाहतात. तर या ठिकाणाहून डिसिजन आहे की ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल व्हाईट बॉल तो मात्र कंटिन्यू राहील. धावसंख्या 1 ने वाढेल. 35 धावा. राज स्ट्राईक वरती आले. नयन पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज उभा राहील, कारण इथे पूर्णपणे या मॅच मध्ये 10 ची सरासरी राखली ती मात्र कालभैरव मालेगावने. 35 धावा, 35. नवीन बॅट्समन स्वप्नील उतरले. अंतिम ओव्हर आहे. चांगला चेंडू होता. अपील जोरदार आहे, पण मागे चेंडू चालाय. प्रशांत मोडक चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावांसाठी राज आणि स्वप्नील धावलेत. तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत. 1 2 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेसाठी निघाला राज. बघायचं आता मैदानाच्या आतमध्ये एक विकेट नक्की येईल. 3 धावा आणि रन आउटची विकेट चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. क्रॉसिंग चेक केलं जाईल. स्वप्नील तिथे थांबा. आपण क्रॉसिंग चेक केलं जाईल आणि त्यानंतर डिसिजन दिला जाईल. फुल ऑन एनर्जी आणि आमच्या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन आणि सुभाष जी सोनावले अर्थात तांबे सर फेर फटका मारतायत की सर्व ठिकाणी सर्व गोष्टी योग्य पद्धतीने आहेत की नाही, यासाठी त्यांचा एक फेर फटका आहे मैदानाच्या सर्व बाजूंनी. आणि डिसिजन इथून आता आमचे तिसरे पंच पाहणी करतायत. फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन, इम्पॉर्टंट डिसिजन आहे.
सर्व अँगलने आमचे थर्ड अंपायर चेक करतायत. 1 2 3 कॅमेरे आहेत आणि डिसिजन या ठिकाणी येतो की बॅटर स्वप्नील इथे आउट आहे. धावा संख्या 38, 2 बॉल बाकी. कारण एक महत्वाचा निर्णय प्रत्येक टीम साठी महत्वाचा आहे. 38 धावा, 2 बॉलचा खेळ इथून शेष आहे. नयनच्या विरोधात राज भोईर पुन्हा स्ट्राइक वरती आलाय. शॉट राज भोईरचा भरपूर लांब आणि तितकाच देखना नजाकत भरा फटका. शॉट ऑफ द मॅच ठरू शकतो. काय शॉट होता, स्वीट साऊंड आणि मोठा फटका षटकार आलाय. धावा पोहोचल्यात 44. राज भोईर भारतीय सीमेवरती जवान जेव्हा ऊन वारा पाऊस थंडी सर्व गोष्टींचा सामना करतात आणि त्या वातावरणामध्ये भारतीय सीमेचं भारत देशातील आपल्या सर्व नागरिकांचं संरक्षण करण्याचं काम नक्की करतात. तसंच आपल्या टीमच्या संरक्षणासाठी या परिस्थितीमध्ये या वातावरणामध्ये राज भोईर मैदानावरती उभा आहे. 1 मॅन आर्मी सारखा बॅटिंग करतो. धावा संख्या 44. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज सय्यद नयन. पुन्हा एकदा राज भोईरच्या बॅट मधून शॉट आलाय सीमा पार. 50 धावा टीम कालभैरव मालेगावच्या 50 धावा फलकावरती झाल्यात. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये रन्स नव्हत्या पण या इनिंग मध्ये राज भोईरच्या बॅटिंगने टोटल धावा झाल्यात 50 आणि राज भोईर नॉट आउट. 28 धावा करून 12 चेंडू 28 धावा. काय इनिंग पेश केली आहे ती मात्र राज भोईरने आणि 51 धावांचं लक्ष दिलंय जय भवानी वावलेली टीमला. आणि पुढील मॅचचे दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. मी दोन्ही कॅप्टनला इथून मॅच साठी आधी शुभेच्छा देईल आणि टॉस इथून केला जाईल तो मात्र बिंदास 11 वडवली आणि त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक नेरलपाडामध्ये. सिद्धिविनायक नेरल टीमने टॉस जिंकलेला आहे. नेरलपाडा टीमने टॉस जिंकलाय. शिवम डिसिजन बॅटिंग करण्याचा. बिंदास 11 वडवली टीमला फिल्डिंग करावी लागेल यानंतरच्या मॅच मध्ये. 51 धावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलं जय भवानी वावलेली टीम समोर. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाज ऐकणार आहोत संदीपजी गायकवाड सरांचा. 51 धावा संख्येचं लक्ष. जय भवानी वावलेली देखील बॅटिंग मध्ये कमी नाहीये. फलंदाजीचा तोफखाना आहे जय भवानी वावलेली. योगेश कांबेरे, धनराज कांबेरे, अमोल मोडक, रोशन मोडक, प्रशांत मोडक 5 धुरंधर फलंदाज आहेत या टीमकडे आणि या धुरंधर फलंदाजांवरती जबाबदारी आहे 51 धावांचं टार्गेट चेस करण्याची. काल भैरव मालेगावचे भरपूर सपोर्टर आलेले आहेत. इतकी थंडी असताना देखील टीमला सपोर्ट करण्यासाठी आले. जय भवानी वावलेलीचे देखील पाठीराखे आलेले आहेत आणि इतक्या थंडीत देखील मात्र गरमी सध्या हॉट शॉट होते राज भोईरचे. हॉट शॉट बॅटिंग केली आणि 12 बॉल मध्ये 28 नॉट आउट आणि त्यातही माफी असावी 13 बॉल मध्ये 31 धावा राज भोईरने केल्या आणि त्यातही सिक्सर राज भोईरचे पाहण्यासारखे होते. 4 सिक्सर होते. उंच षटकार त्याने मारले पण 51 धावा. आता हे आव्हान इथे स्वीकारून
टीम जय भवानी वावलोलीचे बॅटर इथून मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एक्कावन्न धावा संख्येचं जे चॅलेंज कालभैरव मालेगाव टीमने दिलेलं आहे ते आव्हान स्वीकारून आता उतरत आहेत. धन्यवाद अजय सर. जाऊया मैदानावरती, सुरू करूया या दुसऱ्या इनिंगला, जिथे 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. त्या 50 धावांमधील आपण पाहतो 31 धावा या ठिकाणी आपण पाहतोय राजेश भुईर यांनी ज्या पटकावल्या होत्या. आणि तर स्ट्राईकला येतो योगेश दादा आणि नॉन स्ट्राईकला येतो अमोल मोडक. ही जोडी आपण पाहतो मैदानावरती. पहिलं षटक, पहिला गोलंदाज स्वप्नीलला आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानात आपण पाहतो प्रेक्षक जे अजूनपर्यंत या ठिकाणी आहेत त्यांचं मनापासून गुडगुड धन्यवाद. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. फुल्लेचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. पहिला चेंडू दणदण करत निघाला आहे सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. चौकाराने या ठिकाणी सुरुवात झाली. फ्लॅटेड चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. एक धाव पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न चित्तेके चपलाईने अमोल धावलाय. योगेश कांबेरे आणि अमोल मोडक या 2 धावा कंप्लीट करत असताना 2 चेंडू 6 धावा धावफलकावरती. 22 चेंडू आणि अजूनही विजयासाठी आपण पाहतो 45 धावांची गरज. चेंडू आणि 45 धावांची गरज. चांगला चेंडू, कालव्या टप्प्यात चेंडूला समोर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर उचली घेतली नाहीये. अचंबित झालेत योगेश कांबेरे, कारण चेंडू पडल्यानंतर या अगोदर उचली घेत होता. खालवर राहिला चेंडू. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिवासाठी दोधारी तलवार. फेवरेट शॉट आहे योगेश कांबेरेचा. पाठवला कव्हर पॉइंट इधर मध्ये सीमारेषे पलीकडे. चौकार. जबरदस्त. एन्जॉय एन्जॉय. बघा चेहरे फुलले. वडवलीचे पाठीराखे थोडे असले. ओके ओके. चांगलं शतरक्षण, चांगलं शतरक्षण या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतो. राजन होता, टार्गेट हिट झालं नाहीये.
त्या गडबडीत पाहतो एक धाव या ठिकाणी घेतली अमोल आणि सोबत योगेश कांबरे आपण पाहतोय. सिंगलने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोचली ती 11. 4 चेंडू 11 धावा आतापर्यंत खर्च झालेत आणि 11 धावा पाहिलं गेलं तर योगेश कांबरे यांच्या 5 चेंडू झालेत. इथे शेवटचा चेंडू भिरकावला चेंडूला सीमारेषे पलीकडे A1 क्वालिटीचा हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर षटका ठक डीजे. तर पहिल्या षटकामध्ये जाऊन पोहोचले तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7-1-7-17 खतरा ठरला गेला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. मॅचची हवा पहिल्या षटकामध्ये पाहतो झुकली गेले. ही मॅच वावलेली संघाच्या बाजूने ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे कोणताही गडी अजून गमावला नाही आहे. योगेश कांबरे 5 चेंडू 11 धावेवरती तर अमोलला जी संधी भेटली त्या संधीचं सोनं करत असताना षटका ठोकला. 18 चेंडू 34 धावांची गरज. दुसरं षटक आपण पाहतोय पॉवर प्ले षटकामध्ये 17 धावा जरूर आल्यात. उर्वरित 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये असंच पाहिलं होतं मालेगाव संघ पहिल्या 3 षटकामध्ये कुठेतरी पिछाडीवरती होता. त्यानंतर चौथं षटक आकाश भोईरने टाकलं आणि मॅच आपल्या बाजूने झुकवली होती आणि तन्मयने येऊन ते शिखर चढवलं होतं लढवलं होतं आणि मॅच विन केली होती. इथे आपण पाहतो पहिल्या षटकात स्वप्नीले 17 धावा खर्च केल्यात. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. गोलंदाज अमोल भोईर पब्लिक एनकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चांगली चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. योगेश कांबरे स्ट्राईकला आहेत. उर्फी चेंडू भिरकावला. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये थोडंसं काऊ कॉर्नर रिझन फेस मध्ये जाऊन चेंडू अडवला गेला. सिंगल आली. सिंगल धावसंख्या स्कोर कडे 18 या आकड्यावरती 18-18. उर्फी चेंडू होता भिरकावला. चेंडूला अटीपेक्षा कव्हर रिझनच्या बाहेर अमोल मोडकचा आणखीन एक दणका बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून येतो आहे. हा दुसरा गगनचुंबी षटका ठक डीजे. सोळा चेंडू आणि 27 धावांची गरज.
आणखीन एक चांगला फटका, चेंडू वन मावसी माराशे पलीकडे. रस मिळती 4, इथे आला चौकार. धावसंख्या आपण पाहतो आगेकच होते. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आपण पाहतोय 23 धावांची गरज. चांगली फटकेबाजी पाहतोय आपण अमोल मोडक आणि योगेश कांबेरे याच्या माध्यमातून ही चांगली कामगिरी या ठिकाणी पाहिली जाते. अमोल पुढचा चेंडू घेऊन येतो अमोलसाठी. हलका टॅप केला चेंडूला, गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल डायरेक्ट हिट या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल या ठिकाणी रोटेट झाले. अजूनही आपण पाहतोय विजयासाठी 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच आपण पाहिलेल्या पहिल्या 2 षटकामध्ये ही दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. अफलातून फटकेबाजी या ठिकाणी पाहिली गेली. प्रसाद त्या ठिकाणी पाहिलं गेलं. फील्ड करत असताना चेंडू सिंगल या ठिकाणी रोटेट झाली. 21 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज अमोल. चांगला फटका, स्वप्नील भुईर त्या ठिकाणी आहे. थोडंसं पंबल जाणवलं गेलं. इथे चुकी करत असताना स्वप्नील दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि इथे आपण पाहिलं गेलं 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज येते 19 धावांची. तर मागचा सामना जर विचार केला मालेगाव संघाला 12 चेंडू 17 धावा डिपेंड केल्या होत्या मालेगाव संघाने. तिथे आकाशचं चांगलं षटक होतं, 4 धावा खर्च करून 13 धावा शेवटच्या षटकामध्ये ठेवल्या होत्या. आता तिथे 2 धावाच असत आहेत. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल जरूर तो परत प्रेक्षकांसाठी मनोरंजन करूया, संधी देऊया. डीजे साईला ठोक डीजे. पण ती घंटी असेल तुम्ही आता पुन्हा एकदा सज्ज व्हा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. यानंतर बिग बॅटल पुन्हा एकदा पाहणार आहोत. एकीकडे असलेले बिंदास 11 वडवली, त्यांच्यासोबत भिडल सिद्धिविनायक नेरलवाडा. इथे बिग बॅटल पुन्हा एकदा पाहतो. अक्षय म्हात्रे, विपक्ष दिनकर दलवे, सचिन लदगे विपक्ष ऋषी शिनारे. ही मॅच आपण पाहणार आहोत यानंतरची. 12 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश. आकाश हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती.
इथे पाहतोय चांगला झेल तन्मयचा त्या ठिकाणी आहे. पारा चेंडू आणि वीज यासाठी 19 धावांची गरज असताना इथे झटका भेटला जातो. आकाश गोलंदाजी मार्ग वरती आला आणि धनराज कावेरीला झटका देऊन गेला. ठोक दिजे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे एक एक पारा चढला गेला. 9 चेंडू 19 धावा मागच्या सामन्यामध्ये संघाला कमबॅक करून दिलं. तर प्रशांत मोडक आपण पाहतो स्ट्राईकला आहे. फुलटा चेंडू फुल लेंथचा चेंडू. अमोल भोईर पुन्हा एकदा एबी ब्रँड मैदानावरती लाजवाब विकेट या ठिकाणी पाहतो. बॅक टू बॅक विकेट. सुंदर झेल. आकाश भोईरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. स्लो डिलरी गती परिवर्तन करून टाकलेला फुल लेंथचा चेंडू आणि त्यावरती अफलातून आपण पाहतो विकेट आणि झेल. बॅक टू बॅक तो झेल गत मॅच सारखा पकडलाय अमोल भोईरने. ठोक दिसे. गोलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्याच्यासाठी. अफलातून गोलंदाजी. इथे आमचे रमेश दादा कालन या ठिकाणी सांगतात जे प्रेक्षक उर्वरित आहेत जर तुम्ही आईवा झेल पकडला तर तुमच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. उर्वरित प्रेक्षकांसाठी पण सुवर्ण संधी आहे. इथे 100 रुपयाचा क्रॅश प्राईज असेल. उर्वरित धावा बनवायच्या ते 19 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. आकाश पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरती राईट हँड ओव्हर द विकेट. प्रसाद टाटी ओरपी चेंडू फुल लेंथचा चेंडू होता. इथे स्लिपमध्ये शतरक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही गडबड नाही करत. लगातार डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू टाकलेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना 5 चेंडू सुरेख फेकले गेलेत. आत्तापर्यंत पहिले धाव ओपन करून देत नाहीये अमोल जो अग्रेसर होता बॅट्समॅनवरती गोलंदाजावरती हवी होणारा बॅट्समॅन नॉन स्ट्राईकला आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. पॅकर पण चिंतेमध्ये काय घडतंय मैदानावरती. शेवटचा चेंडू 7 चेंडू 19 धावांची गरज. इथे फुल लेंथचा चेंडू पुन्हा एकदा किशोर भोईर त्या ठिकाणी पोहोचला. झेल ड्रॉप झाले किशोर कडून पण इथे धाव घेतली नाहीये. निर्धाव षटक फेकलं गेलं. कोणत्याही प्रकारची धाव आली नाही मित्रांनो. निर्धाव षटक 3 विकेट. अफलातून कामगिरी आकाश भोईरची. जर तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा झाल्या होऊन जाऊन द्या. येणारे 6 चेंडू 19 धावांची गरज असेल. अमोल मोडकने या ठिकाणी पाहिलं गेलं कुठंतरी संधी पाहिजे आणि संधी घेत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना इथे बॅटिंग स्टँड आपल्याकडे ठेवलं. ही स्ट्राईक आपल्याकडे पण शेवटचा षटक कशा प्रकारे असेल कोणता गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये येईल. राजेश भोईर आणि अमोल भोईर किशोर भोईर स्वप्नील आकाश सर्व चिंतेचं वातावरण. चला फील्ड लावून घ्या लगेच. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. बघा गणेश सोनावले ज्यांचं ते वडापाव स्टॉल आहे जोही आपण पाहतोय फलंदाज चौकार षटकार त्या बॅनरवरती फक्त त्यांचा चेंडू लागू द्या त्याच्यासाठी नाश्ता फ्री आहे. पूर्ण टीमसाठी नाश्ता फ्री आहे. म्हणजे एक फटका तुमचा नाश्ता सर्व टीमला. गावाला नाही. गावाला नाही आहे फक्त टीमला. तर अख्खा गाव जाईल. बिंदास सिलदगे साहेब मॅचचा आनंद घेतात एन्जॉय करतात.
काय घडतंय मैदानावरती पाहिलं गेलं. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालेत. अशीच मॅच मागच्या मॅचमध्ये कामगिरी केली होती राजने. ती मॅच आपण पाहतो तन्मयने ती मॅच शेवटचं षटक फेकलं होतं. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. राजेश सर, हा उत्साह निर्माण झाला. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालं. सहजरित्या मॅच जिंकेल असं वाटत होतं वावलोली संघ, पण त्यांना अडचणीत टाकण्याचं काम गोलंदाज आकाश भुईरने केलं. इथे तन्मय तयार समोर आहे तगडा फलंदाज अमोल मोडक. इथे ब्लॉकआउट टाकलेला चेंडू आपण पाहता ब्रह्मास्त्राचा मारा केलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न घातक ठरलं गेलंय. 2 धावा, 1-1, 2-2 धावा खूप महत्त्वाच्या असतील. ताकद आणि दमकम आहे अमोल मोडककडे. ती ताकद आहे. अशा कित्येक मॅच अमोल मोडकने काढल्यात. अनेक मॅचेसमध्ये हिरो ठरला आहे. आपण पाहतो अमोल मोडक. अशीच एक मॅच दामदच्या मैदानावरती जी हातातून गेली होती ती अमोल मोडकने चौकार षटकार मारून ती मॅच खेचले. म्हणजे त्याच्याकडे जी ताकद दमकम आहे मॅच जिंकण्याची, जी इच्छा आपण पाहतो दाखवत असताना. कारण शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतो त्यांनी धाव घेतली नव्हती. इथे पहिल्या चेंडूतून 2 धावा, उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. इथे चांगला चेंडू तन्मय युवा गोलंदाज आहे. मालेगाव संघाचा रायझिंग स्टार आपण पाहतो युवा गोलंदाज. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चार चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी 17 धावांची गरज. अमोल तयार. पुन्हा एकदा चांगली चेंडू, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. चांगली डिलिव्हरी आपण पाहिली गेली. ज्ञानेश्वर लदगे म्हणून विचार करा पडलेत काय घडतंय मैदानावरती. येणारे 3 चेंडूवरती 3 माल्टी हिट. 3 चेंडूवरती 3 माल्टी हिटची गरज आहे. तनय पुन्हा एकदा तयार. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीवर का पार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त सांगणारा हा बेहतरीन षटकार ठोक दे. ती माझी तुटायची नाही. कारण अफलातून मॅच केलाय आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली. इथे षटकार खोचलाय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी पाहतो आपण 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा. तन्मय तयार. तन्मय मोरे गोलंदाजी मार्क वरती. प्रेक्षक हुशार आहेत, प्रेक्षक खुश आहेत. त्यांना माहिती आहे मैदानामध्ये काहीतरी घडतंय. इथे पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे चुकी केले. चेंडू 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4 चौकार. आता इथे गडबड. मागच्या सामन्यामध्ये 1 चेंडू 6 धावांची गरज होती. त्यानंतर व्हाईट चेंडू टाकला 7 धावांची गरज होती. तिथे व्हाईट चेंडू आला होता. शेवटच्या चेंडू होते 1 चेंडू 6 धावांची गरज होती. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 7 धावा. इथे लिगल चेंडू फेकायचा आहे. डिलिव्हरी चांगली करायची आहे. कंपल्सरी 7 आहेत दादा. जसं 13,000 एंट्री फीस फिक्स आहे. धावांचा पाठलाग फिक्स आहे. कंपल्सरी ड्रेसिंग फिक्स आहे. आणि रोज मॅचला व्यवस्थित वेळेवरती येणे पण फिक्स आहे. 1 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. चांगला चेंडू या ठिकाणी फेकला आणि विजयी झाला आहे. आणि आजच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे तो कालभैरव मालेगाव संघाने.
थँक्यू चला आकाश भोईर चला